नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू. आज आपण आपले देवघर कसे असावे, आपल्या घरात देवारा का असावा हे आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर आपल्या देवघरात कोणते देव असावेत आणि कोणते नसावेत, आपण आपल्या घरातील देव कसे विसर्जन करावे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. प्रत्येक कुटुंबात देवारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या मशानवत मानले जाते. आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देवारा आवश्यक आहे. नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचे असुरी जीवनच मानले जाते. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो. ज्या संसारात ईश्वराची नित्यपूजा पाठ अधिष्ठान नसते तो एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजेच पशुतुल्यच ठरतो. कुटुंबाचे सर्व दैनिक व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हायला पाहिजेत. आपण जो कोणता व्यवहार करतो तो अग्नीच्या साक्षीने ईश्वरांच्या साक्षीने झाला पाहिजे. त्यासाठी आपल्या घरात देवघर असणे खूप महत्त्वाचे असते. आता बघा, देवघराची दिशा ईशान्य, ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते. त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर्याचा लाभ होतो. पूर्व दिशा वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य प्रतिष्ठाचा लाभ होतो. वास्तूच्या आग्नेय दिशेत देवघर असल्यास हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते. वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा नैऋत्य, वास्तूच्या दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा पित्ताची पीडा तसेच अतिपीडादायक राहील. पश्चिम, ऐश्वर्य व धनाची हानी होते, प्रतिष्ठेची हानी होते. वायव्य असल्यास रोगबांधा होतो. उत्तर दिशेस असल्यास वास्तूच्या देवघर असल्यास बघा धनलाभ होतो. देवारा हा शयनगृहात नसावा हे अगदी योग्य असले तरी बऱ्याच लोकांच्या दीड खोलीच्या निवासात या नियमाचे पालन अति कठीणच ठरते. तेव्हा निदान देवाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी सरकती 6 फुटी उंचीची असावी. पूजा घराच्या वर खाली शौचालय नसावे. पूजा घराचा रंग शक्यतो फिक्कट पिवळा असावा. पूजा घरातील आग्नेय कोपऱ्यात दीप लाल रंगाचा झिरोचा बल्ब नित्य असावा. हवन देवाराच्या आग्नेय कोपऱ्यात पूर्वीकडे तोंड करून असावे. त्याचबरोबर देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत. पूजा घरात हिंस्र प्राणी पशु पक्षी महाभारतातील युद्ध प्रसंगाची चित्रे लावू नयेत. देवाराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवांचे फोटो लावू नयेत. पूजा घरास उंबरटा अवश्य असावा. देवाराच्या वरती माळा असल्यास तो वापरू नये. देवघराची द्वारे उत्तर पूर्वेस असावी. पूजा घर भिंतीत कोरू नये. देवारा संपूर्ण भिंतीत चिकटून ठेवू नये. पूजा घरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत. कपाट दक्षिण व पश्चिम दिशेस असावी. प्राचीन मूर्त्यांची भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नयेत. पूजा घरात बघा काय ठेवू नये, देवपूजेतील देव एकमेकात पाहत आहेत असे ठेवू नयेत. देवाऱ्यात धन पैसा दडवून ठेवू नये. देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती तसबिरी असाव्यात. एकाच देवांच्या 2 जास्त मूर्ती पूजू नयेत. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतींची मूर्ती व तसबीर चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. बघा, आता काही लोकांना सवय असते की त्याच मूर्त्या 2-2, 3-3 ठेवत असतात, पण तसं करू नका. आपल्याकडनं त्यांची सेवा होत नाही. तसेच बघा, आता बरेच लोक धार्मिक ठिकाणी गेली की देवदेवतांचे फोटो मूर्ती घरी घेऊन येतात, पण तसं करू नका. बघा, घरी आणल्यानंतर त्यांचा मानसन्मान करावा लागतो. त्यांना दररोज त्यांची पूजा अर्चा पाठ करावा लागतो. आपल्याकडनं एवढं होत नाही. त्यामुळे तुम्ही उगाचच बाहेर गेल्यानंतर फोटो वगैरे तुम्ही आणत जाऊ नका. दत्तक गेलेल्या घराण्याचे बुडीत घराण्याचे देव देवाऱ्यात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जन करावे, नाहीतर पूजकाचीही वंशबुडी होईल. अनेक संकटांनी तो त्रस्त होईल. देवाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती फोटो पूजू नये. घराचे वातावरण मशानवत होईल. कारण भगवान शंकरांचे सगुण रूप मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते.
संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये. संसाराचा वंशखंड होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. तसेच देवाऱ्यात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अति उदास राहते. देवाऱ्यात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त आपल्याला शापच मिळतात. देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाने अति कडक असते. विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवांची पूजा देखील निषिद्ध मांडली आहे. तो यम असून स्वभाव अत्युग्र व कडक आहे. देवाऱ्यात मसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवाऱ्यात पीराची अगर पीरांच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो. भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म जगद्गुरु म्हणून पूजले तरी चालतात. देवांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात. देवारातील पूजेच्या मूर्ती 3 इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न, छिद्र पडलेली, आसन, आयुधे हलत असलेली, चीर गेलेली, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. देवांच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिमाभिमुख असाव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत. आसरा देखील देवाऱ्यात पूजू नयेत. आसरांची शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. आता देवता विसर्जन विधी कशी करावी बघा. विसर्जन करायचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध, अक्षता, हळदी कुंकू वाहून पूजा करावी. दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षता घेऊन हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यांच्यावर अक्षता व्हायच्या आहेत. यातू देवंगणा सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थनी पुरागमनायच. नंतर एका पांढऱ्या कपड्यात 1.25 मूठ तांदूळ, 1 सुपारी, सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावेत. बरोबरच नैवेद्यासाठी दही भात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जन करावे. देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याच्या जेवणाचा नैवेद्य असावा. त्याशिवाय कोणीही जेवण करू नये. सकाळी डबा लवकर द्यायचा असेल तर लहान मुलांना खाऊ घालायचे असेल तर अन्न उष्ट व्हायच्या आत देवांचा नैवेद्य बाजूला काढून ठेवावा. नंतर तो दाखवावा. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य लावतात त्यांच्या जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची काहीच कमतरता पडू देत नाही. देवांची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्यास तर नैवेद्य समोरून न दाखवता बाजूस पूर्व पश्चिम या दिशेने तोंड करून दाखवावा. तर हा होता छोटासा व्हिडिओ. केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.